जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। महाविकास आघाडीच्या वतीने गांधी पुतळा या ठिकाणी केले निदर्शन। कोलकाता येथे झालेल्या महिला डॉक्टर व बदलापूर येथील झालेल्या 2 लहान मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीच्या वतीने इचलकरंजी शहरातील महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी तीव्र निदर्शने करून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव शशांक बावस्कर, शिवसेना शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण यांनी आंदोलनावेळी बोलताना शासनाच्या आपल्या मनोगतामध्ये बोलताना तीव्र निषेध व्यक्त केला। तर आंदोलनामध्ये जनता दलाचे प्रताप होगाडे, माजी नगरसेवक राहुल खंजिरे, अब्राम बापू आवळे, राष्ट्रीय काँग्रेस शहराध्यक्ष संजय कांबळे, शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख मलकारी लवटे, शिवसेना उपशहर प्रमुख दत्ता साळुंके, गणेश जंगटे, संतोष गौड, भरत शिवलिंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर जिल्हा अध्यक्ष सुहास जांभळे, नागेश शेजाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद खुडे, बाबासाहेब कोतवाल, माकपचे सदा मलाबदे आदीसह महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामील झाले होते। यावेळी शासनाच्या विरोधात तीव्र निषेधाच्या घोषणा देऊन सारा परिसर दणाणून सोडला। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह त्या ठिकाणी ज्या कर्मचाऱ्याला आणि त्या चुकीला पाठीशी घालायचं काम त्या शिक्षण संस्था चालकांनी त्या ठिकाणी केलं, त्या मुख्याध्यापकांनी त्या ठिकाणी केलं। सलग 3 दिवस ते सातत्याने त्याचा पाठपुरावा करत होते आणि जेव्हा सर्वसामान्य माणसांच्या मध्ये हे वातावरण झालं त्यावेळेला त्या ठिकाणी एक मोठा स्फोट त्या ठिकाणी झाला। प्रामुख्यानं एक दिवसच त्या मुलीवर त्याने दुसऱ्या मुलीवर सुद्धा अतिप्रसंग त्या ठिकाणी त्या गुन्हेगारांना त्या ठिकाणी केला आणि ते संस्था चालक अभिमानाने सांगत होते की आमचा दाता सागर बंगल्यावर बसलाय, त्यामुळे काही घाबरायचं काम नाही। आणि या ठिकाणी पोलीस अधिकारी त्या ठिकाणी गुन्हा नोंद करत नव्हते। या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये या सुजत छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे राज्य करणारे जे महायुतीचं जे सरकार आहे हे अशा पद्धतीनं अन्याय होत असताना सुद्धा स्त्रियांचं मुलींचं संरक्षण करू शकत नाहीत। अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी आहे। तुम्ही सगळेजण पाहिलं असाल की सकाळच्या पत्रकार एक लेडीज पत्रकार त्या सातत्याने सांगत होत्या त्या आंदोलनामध्ये की तुम्ही कारवाई त्या ठिकाणी करा। अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्याच बदलापूरचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान शिवसेनाचे शिंदे गटाचे शिवसेनेचे अध्यक्ष त्यांचं वक्तव्य बघितलं तर त्या पत्रकार भगिनीला त्यांनी असं म्हटलं की त्या ठिकाणी जणूका तिच्यावरच बलात्कार झालाय अशा पद्धतीचा आव त्या ठिकाणी करतो। म्हणजे या युतीच्या सरकारमधलं यांचे जर विचार पाहिले तर सर्वसामान्य माणसाला, स्त्रियांना, लहान मुलांना, लहान मुलींना हे सुरक्षता नाही अशा पद्धतीचं आहे। निदर्शने करून निषेध करण्यासंबंधीची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतली। अनेक गोष्टींचा कारंडे साहेबांनी त्या ठिकाणी उल्लेख केला आणि याच्यातली वस्तुस्थिती जर तपासली तर ही शाळा आणि ही संस्था कुणाच्या मालकीची होती तर भारतीय जनता पक्षाच्या जनकल्याण समितीचा अध्यक्ष अंबरनाथ जिल्ह्याचा तुषार आपटे हा संघाचा देखील सदस्य आहे आणि त्यांच्या मालकीची ही संस्था आहे आणि त्यांच्या मालकीच्या संस्थेमुळं सरकारने याच्यामध्ये हात आखडता घेतला। बलात्काराचा हेतू स्पष्ट होऊन देखील त्या ठिकाणी त्या बलात्काराच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नाही आणि लोकांचं प्रेशर वाढलं, दबाव वाढला तरी सुद्धा गुन्हा दाखल केला नाही। दैनिक सकाळची वृत्तवाहिनीची एक पत्रकार मोहिनी जाधव त्या ठिकाणी त्या संबंधी विचारायला गेल्यानंतर तिथल्या माजी नगराध्यक्ष म्हात्रे यांनी त्यांना सांगितलं की जसा काही तुझ्यावरच बलात्कार झालाय अशा पद्धतीचं वर्तन तुझं चालू आहे। म्हणजे अशा पद्धतीचं उफराट आणि उलट्या काळजाचं सरकार या महाराष्ट्रामध्ये काम करतंय आणि त्याला देशाच्या सरकारचं संरक्षण आहे। म्हणून या गोष्टीचा तीव्रपणानं आम्ही जाहीर निषेध करतो
जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.